चला तर आज फ्रेंडशिप बँड बनवूया। हे काही धागे आहेत आणि होल असलेले बीड्स आहेत। बीड्स आणि धाग्यांच्या कलरप्रमाणे मी सॉर्ट आउट करून घेतले आणि आता एक एक फ्रेंडशिप बँड करायला घेऊ। मी 2 कलरमध्ये एक फ्रेंडशिप बँड करते, तुम्ही एका कलरमध्ये पण घेऊ शकता। आपल्याला 2 धागे 30 सेंटीमीटरचे आणि 2 धागे 60 सेंटीमीटरचे असे दोन्ही रंगाचे घ्यायचे आहेत। कापून झाल्यानंतर मी सगळ्याची टोकं थोडंसं फेविकॉल लावून सील करून घेतले। त्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते बीड ओवून घ्यायचं आहे। हे ओवायचे बीड्स आहेत, त्याच्यामुळे इझिली ओवला गेला आणि बरोबर सगळ्या धाग्यांच्या मध्ये आपला बीड येईल याप्रमाणे सेलोटेपने फिक्स करून 2 साध्या गाठी मारून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर ज्या 2 30 सेंटीमीटरच्या म्हणजे छोटे धागे आहेत ते मध्ये ठेवलेत आणि बाकीचे 2-2 धागे साईडला घेतलेत आणि दाखवल्याप्रमाणे आता एक एक गाठ आपल्याला मारत जायची। एकदा या धाग्याची आणि एकदा दुसऱ्या रंगाच्या धाग्याची। तुम्ही एकच कलर घेतला तरीही देखील चालेल, पण 4 धागे जेव्हा घ्याल तेव्हा ते थोडंसं फ्रेंडशिप बँड जाडसर होईल आणि छान दिसेल। एकदा का तुम्हाला सवय झाली की या गाठी तुम्ही पटपट फास्ट मारू शकता, जास्त वेळ लागत नाही। मी मृण्मयी रचनात्मकमध्ये आपल्यासाठी असेच कलात्मक व्हिडिओ घेऊन येत असते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सगळ्यात शेवटी आपल्या 2 साध्या गाठी परत एकदा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे लॉक होऊन जाईल। बघा, आपण जशी साधी गाठ मारतो की नाही, 2 धाग्यांची साधी गाठ मारून घ्यायची आणि आता हीच सगळी प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूने करायची आहे। परत एकदा मी सेलोटेपने फिक्स करून घेतला, 2 गाठी मारून घेतल्या म्हणजे हे बीड अजिबात हालणार नाही दोन्हीकडनंही आपण गाठी मारून घेतल्यामुळे। छोटे धागे फिक्स केले आणि मोठ्या धाग्यांनी अल्टरनेट गाठी मारायला सुरुवात केली। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एक एक आपले जे लेटर बीड्स मिळतात त्यापासून फ्रेंडशिप बँड कसा बनवायचा। हा फ्रेंडशिप बँड तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। मी मुलीसाठी बनवलेत त्यामुळे छोट्यांचे बीड्स वापरलेत, तुम्ही मोठ्यांचे पण बीड्स वापरू शकता। माझ्या मुलीच्या हातावर हे असे दिसतात। थँक यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।